36चे आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की चे याचा अर्थ होतो गुणाकार. 36चे x%, क्वेश्चन असा आहे 36चे x% बरोबर 144. तर x बरोबर क्वेश्चन मार्क, हा असा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला या x ची व्हॅल्यू काढायची आहे. x च्या जागेवर किती राहणार, तर काय करायचं, 36चे म्हणजे गुणाकार, x%, x लिहायचे वरती, पर्सेंटचा अर्थ तो 100, छेदात 100 बरोबर किती 144 बरोबर 144. ओके, याला आपण सॉल्व्ह करू. बघा लक्षात घ्या मित्रांनो. मग कशा प्रकारे करायचं, ठीक आहे. ओके, हे 2 भाग करतोय, समजून घ्या. बघा मग आता आपल्याला काय करायचं आहे, ठीक आहे. किंमत कोणाची काढायची आहे, एक्स ची काढायची आहे, ठीक आहे. ओके, ज्याची किंमत काढायची असते ना त्याला एकटं ठेवायचं आणि त्याच्या बरोबरच्या संख्यात अपोजिटला घेऊन जायच्या. इकडची संख्या जेव्हा इकडे जाते त्यावेळेस चिन्ह बदलते, त्याला आपण पक्षांतर म्हणतो. जसं राजकारणामध्ये एक पक्ष बदलल्यानंतर दुसऱ्या पक्षात जेव्हा जातो त्यावेळेस चिन्ह बदलते. शिवसेनेतला माणूस राष्ट्रवादीत गेल्यानंतर धनुष्यबाण निघून जाते आणि त्याला घड्याळ मिळून जाते, बरोबर आहे. त्याचप्रमाणे यामध्ये सुद्धा आहे मित्रांनो. यांचा करू गुणाकार. 36 गुणिला x बरोबर 36x, 36x भागेला किती 100, ठीक आहे. ओके, बरोबर 144, ठीक आहे. ओके, किंमत कोणाची काढायची, x ची. एक काम करू, 100ला इकडे घेऊन जाऊ, म्हणजे 100चं पक्षांतर करू. 100 इथे कशात आहे, भागाकारात. इकडची संख्या इकडे येताना विरुद्ध क्रिया होते. भागाकाराच्या विरुद्ध आहे गुणाकार, म्हणजे भागाकाराचं चिन्ह बदलून जाते आणि गुणाकारात चिन्ह त्याला मिळते, ठीक आहे. ओके, मग इथे राहते 36x बरोबर, ठीक आहे. ओके, 144 गुणिला 100. ओके, 144 गुणिला 100. किंमत कोणाची काढायची, x ची. x ला इथेच ठेवतो, पुन्हा 36ला इकडे घेऊन जातो. आता या दोघांमध्ये कोणती क्रिया, या दोघांमध्ये चिन्ह नाहीये, म्हणजे दोघांमध्ये क्रिया कोणती, गुणाकाराची क्रिया आहे. मग 36ला इकडे जर घेऊन गेलं, जे 36 इथे गुणाकारात आहे इकडे जाईल भागाकारात. ओके, मग इथे ठेवू x, इथे राहील 144 गुणिला 100, ठीक आहे. ओके, भागेला 36, ठीक आहे. ओके, जे 36 गुणाकारात होते ते 36 आले भागाकारात, ठीक आहे. ओके, मग आता काय करू, या 36चा पाहू वरती कुठे भाग जातो का, 36चा 100 मध्ये भाग जातो का, नाही जात. 36चा 144 मध्ये भाग जाऊ शकतो का, हो जाऊ शकते. थोडेफार फाडे आले पाहिजे, नाही जरी आले तरी बनवता आले पाहिजे. आता मला माहिती आहे 36 दुने, बघा लक्षात घ्या, 36 दुने होते 72 आणि 72 दुने होते 144, म्हणजेच याचा अर्थ 36 चोक 144 झालं. 36 कटले, 144 कटले, वरती आले 4, यांचा आहे गुणाकार. 4 गुणिला होते 100, किती होते, 4 गुणिला 100, 4 गुणिला 100 किती होते 400. ओके, म्हणजे आपलं उत्तर आलं मित्रांनो